रेप की सनसनीखेज और दिल वाली वारदात सामने आई है। दरिंदों ने महिला के नवी मुंबईची रहिवासी स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर या भगिनीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी आज नवी मुंबईमध्ये जनआक्रोश मूक आंदोलन काढण्यात आले। शांततेमध्ये निघालेल्या या आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते। जस्टिस फॉर अक्षताच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या। काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आलाय। कोपरखैरणे 3 टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आयोजित या जनआक्रोश मूक आंदोलनात संपूर्ण आगासकर कुटुंबासोबतच ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी, समाजातील प्रतिनिधींनी स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात प्रचंड आक्रोश, संताप आणि क्लेश यावेळी व्यक्त झाला। जेही लोक या आंदोलनाला सहकार केला आहे त्यांना मी खूप मनापासून आभार मानणार। म्हणजे कार्यकर्ता जे नेते जे या रॅलीला आहेत त्यांचा माझा खूप आभार। माझी एकच मागणी की जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि जे सासरचे लोकही या लोकांना जबाबदार आहेत त्यांनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच माझी। मला असं वाटतं की आज एवढी माणसं बघून तिलाही कुठेतरी मनसत्ता वाटली असेल का, एवढी लोक तिच्यासाठी लढायला आली आहेत, तिलाही कुठे ना कुठे न्याय मिळेल माझी गोष्ट, तिलाही न्याय मिळाला माझी। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितलंय की स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर अत्याचार हत्या प्रकरणात जनतेमध्ये असलेला प्रचंड आक्रोश पाहता अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबरोबरच या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल। या गुन्हेगारांना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्य जनतेची आहे। आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या तिन्ही घटकांना मी पत्र लिहून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची स्पेशल वकील म्हणून नेमणूक करून फास्ट ट्रॅकमधून हा खटला चालावा आणि ह्या नराधमांना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी ऑलरेडी मी केलेली आहे। नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर यांना श्रद्धांजली अर्पण करत या प्रकरणातील नराधमांना फाशी झाल्यानंतरच अक्षता यांना न्याय मिळेल अशा भावना व्यक्त केल्या। त्याचबरोबर असं कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही असा संदेश समाजात जाईल। पुढे संदीप नाईक म्हणाले की अक्षता म्हात्रे अत्याचार आणि हत्या प्रकरण माणुसकीला कलंक, दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण असून अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्याची यशाची टक्केवारी ज्यांची सर्वाधिक आहे असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत आमदार गणेश नाईक यांनी मागणी केली आहे। नवी मुंबईतील सगळेच नागरिक, आज सर्व समाज आज आपण ह्या
अक्षताला न्याय देण्याकरता एकत्र आलेला आपल्याला बघितलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं पोलिसांचा तपास हा योग्य दिशेनं चालू आहे, परंतु कोणतीही त्याच्यामध्ये चूक राहू नये, कोणती अशी गोष्ट नसावी की ज्यामुळे ह्या नराधमांना बेल मिळण्याकरता किंवा सजा यांना कमी मिळण्याकरता ती मदतगार ठरू शकेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं बघत ह्या नराधमांना ह्या रेरेस्ट केसमध्ये फाशीची शिक्षा होण्याकरता ज्या गोष्टींना ज्या पद्धतीचा तपास व्हायला पाहिजे त्या गोष्टी योग्य पद्धतीनं झाल्या पाहिजेत. आणि उज्ज्वल निकम हे अशा पद्धतीच्या केस लढण्याकरता ज्यांचा यशाचा त्या ठिकाणी रेशो हा 99% आहे, त्यांनी ही केस हाताळावी अशा प्रकारची मागणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या आगासकर कुटुंबियांना विश्वास दिला. आणि पुण्या येथे आम्ही गेलो असताना मी उज्ज्वल निकमांसोबत आदरणीय गणेशजी नाईक आणि आम्ही स्वतः याबाबत चर्चा केली आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला की जर डीजींकडून जर मला ही केस घेण्याकरता जर मला सांगितलं गेलं तर मी ती केस घेईन आणि अक्षताला न्याय देण्याचा 100% प्रयत्न करेन, किंवा तिला न्याय देईनच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि सर्वच ह्या व्यक्तीनं ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून जलद गतीनं अक्षता ताईला न्याय मिळेल. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.